चला तर मंडळी, आज बनवूयात खरबुजाचा शेक म्हणजेच मस्कमेलन शेक। अतिशय सोपा आहे, झटपट आहे आणि इझिली कोणी पण बनवू शकेल। रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा। चला तर मंडळी, रेसिपी बघून घेऊया। पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर खरबुजाचं शरबत बनवण्यासाठी मी येथे 3 कप फुल फॅट मिल्क घेतलेला आहे। तुम्ही लागलंच तर कोणत्याही दुधाचा वापर येथे करू शकता। हा सरबत बनवायला इतका सोपा आहे की इझिली तुम्ही एकदा बनवलं की 1-2 दिवसासाठी आरामात हा स्टोअर करू शकतात आणि कधीही वाटलं तेव्हा तुम्ही हा थंड पेय सर्व करू शकतात। बाजारात मिळणारे कोल्ड ड्रिंक्स, मिल्कशेक यापेक्षा तुम्ही जर घरी अशा प्रकारे जर काही शेक बनवले तर ते नक्कीच तुमच्या आरोग्यासाठी लाभदायी ठरेल। आता या दुधाला आपण एक उकळी काढून घेऊयात आणि याला आपण अगदी थोडंसं कमी होईपर्यंत इथेच बॉईल करून घेऊया। तोपर्यंत याची पुढची प्रिपरेशन करून घेऊयात। तर येथे मी अर्धा कप थंड असं दूध घेतलेलं आहे। हे दूध हे फुल फॅट आहे, तुम्ही वाटलंच तर उकळलेलं दूध देखील येथे वापरू शकतात। फक्त अट एवढीच आहे की थंड दुधाचा येथे वापर करायचा आहे। तर यामध्ये मी 2 चमचे कस्टर्ड पावडर ऍड करत आहे। मी व्हॅनिला फ्लेवरचा कस्टर्ड पावडर येथे यूज केलेला आहे। तुम्ही येथे तुमच्या आवडीचा कोणताही फ्लेवरचा कस्टर्ड पावडर यूज करू शकतात। आता याला आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये अजिबात लम्स राहणार नाही। यासोबतच मी 2 चमचे सब्जा सीड्स देखील भिजत घालणार आहे। यांना भिजवण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही, फक्त सीड्स घाला, त्यावरती पाणी घाला आणि 5-6 मिनिटांमध्येच हे चांगल्या प्रकारे फुलून घेतात। हे इतके हेल्दी असतात आणि पोटाला खूप जास्त थंडावा देणारे असतात, म्हणून उन्हाळ्यामध्ये तुम्ही कोणतंही जे पेय बनवणार त्यामध्ये या सब्जा सीड्सचा किंवा चिया सीड्सचा तुम्ही वापर करू शकतात। फक्त फरक एवढा आहे की चिया सीड्सला तुम्हाला 2-3 तासासाठी चांगलं भिजू द्यावं लागेल आणि सब्जा हा 2 ते 3 मिनिटांमध्ये चांगल्या प्रकारे फुगून जातो। इथे बघू शकता तुम्ही, मी पाणी टाकल्याबरोबर हा सब्जा किती पटकन इथे फुलले जात आहे। मी इथे थोडेसे एक्स्ट्रा क्वांटिटी मध्ये सब्जा भिजत घातलेला आहे। तुम्ही वाटलं तर फक्त 2 ते 1.5 चमचे देखील सब्जा इथे वापरू शकतात। आता हा सब्जा भिजलेला आहे, याला आपण अजून थोडं साईडला ठेवूयात, म्हणजे हे अजूनच छानपैकी फुलून जाईल। आता इकडे बघू शकता दुधाचा थोडासा अंश हा कमी झालेला आहे। आता याला थोडंसं ढवळून घेऊयात। बघू शकतात यात थोडासा घट्टसरपणा आलेला आहे। दुधाला आटवण्यासाठी मी याला 10 मिनिटांसाठी मध्यम आचेवरती ठेवलेलं होतं आणि 10 मिनिटांमध्ये याची बऱ्यापैकी क्वांटिटी कमी देखील झालेली आहे। वाटलंच तर तुम्हाला हे लवकर घट्ट करायचं असेल तर तुम्ही यामध्ये 1 ते 2 चमचा मिल्क पावडर घालून याला लवकर घट्ट देखील करू शकतात, पण मी असं ट्रेडिशनल पद्धतीने करत आहे। आता यामध्ये मी थोडीशी साखर घालणार आहे। मी येथे 1/4 कप साखर घातलेली आहे। तुम्हाला जितपत गोड आवडतं तितपत साखर तुम्ही यामध्ये कमी जास्त करू शकतात, पण 1/4 कप साखर ही इतपत चांगली आणि बऱ्यापैकी होती। आता याला मस्तपैकी ढवळून घेऊयात आणि याची एक उकळी येऊपर्यंत आपण याला उकळून घेऊयात। यामुळे काय होईल, साखर पण आपली चांगल्या प्रकारे वितळेल आणि थोडीशी दुधाची क्वांटिटी जी आहे ती देखील हलकीशी कमी होईल। आता तोपर्यंत आपण एक प्रिपरेशन करून घेऊयात। तर येथे मी अर्धा खरबुजाचा गर घेतलेला आहे। अर्धा खरबुजाचा गर हा 3 कप दुधासाठी पर्याप्त आहे। आता याला आपण एकदम स्मूथ पेस्ट मध्ये दळून घेऊयात। तर मी इथे 2 ते 3 मिनिटांसाठी याला ग्राइंडर करून घेतलेला आहे। बघू शकता स्मूथ पेस्ट इथे तयार झालेली आहे। आता आपण दुधाची प्रिपरेशन देखील करून घेऊयात। आता याला 1-2 मिनिटांसाठी मी मिक्स करून घेते। साखर इथे मिक्स झालेली आहे। आता यामध्ये आपण जे कस्टर्डचं मिश्रण बनवलं होतं ते येथे घालूयात। ज्यावेळेस हे मिश्रण तुम्ही घालाल त्यावेळेस एका हाताने ढवळत राहा आणि दुसऱ्या हाताने हे असं पोर करत राहा, जेणेकरून यामध्ये अजिबातच लम्स पडणार नाही। कस्टर्ड पावडर मध्ये कॉर्नफ्लोअरचा वापर केला जातो, त्यामुळे दूध हे घट्टसरपणा तर येतोच, पण यामध्ये तुम्ही ढवळलं नाही तर याला गाठी देखील पडू शकतात। आता याला कंटिन्युअसली स्टर करत आपण एक उकळी काढून घेऊयात। जास्त शिजवत बसायची गरज पडत नाही। एक उकळी काढली की आपलं कस्टर्ड पावडर हे यामध्ये चांगल्या प्रकारे शिजलं जातं आणि दूध देखील आपलं येथे थोडंसं घट्ट देखील होत जातं। याला येथे एक उकळी काढून घेतलेली आहे। आता यामध्ये आपण जे खरबुजाचा जो गर काढलेला होता तो इथे घालून घेऊयात। याला देखील घातल्यानंतर आपल्याला कंटिन्युअसली स्टर करायचं आहे आणि एक उकळी काढून घ्यायची आहे। तर खरबुजाचा गर एकदम मीडियम साईजचं खरबूज होतं, त्याचा अर्धा पोर्शन मी इथे वापरलेला आहे। तर हे लगभग 1.5 कप इतकं होतं गर आणि त्याला मी वाटून घेतलेलं आहे। त्यामुळे क्वांटिटी तुम्हाला जर लक्षात आली नसेल अर्ध खरबूज तर तुम्ही यानुसार कॅल्क्युलेट करू शकतात। याला एक उकळी काढून घेऊया।
जेणेकरून कस्टर्ड पावडर आणि खरबूज यांचा फ्लेवर मस्तपैकी या दुधामध्ये उतरेल. आणि बघू शकतात शेक आपला थोडासा घट्टसर देखील झालेला आहे आणि थोडासा खरबुजाचा कलर यामध्ये उतरलेला देखील आहे. आता याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. थंड झाल्यानंतर या शेकला आपण फ्रीज मध्ये ठेवूयात 7-8 तासासाठी, जेणेकरून हे थंड होईल. तुम्ही वाटलंच तर थंड झाल्यानंतर यामध्ये आईस क्यूब घालून देखील याला सर्व करू शकतात पटापट, परंतु मी हेच ट्रेडिशनली करणार आहे. म्हणजेच फ्रीज मध्ये थंड करून डायरेक्टली विदाउट आईस क्यूबचा वापर न करता याला सर्व करणार आहे. आता 3 ते 4 तासानंतर हे मस्तपैकी थंडगार झालेलं आहे फ्रीज मध्ये आणि बघू शकतात कलर पण थोडासा डार्किश ऑरेंज झालेला आहे, म्हणजे हलकासा ऑरेंज झालेला आहे. चला तर मग आता सर्व करून घेऊयात. तर यासाठी मी असा ग्लास घेतलेला आहे, त्याला मी असं चॉकलेटनी कोट केलेलं आहे. हे फक्त गार्निशिंग पर्पज साठी आहे, तुम्हाला नसेल वाटत तर स्किप देखील करू शकतात. आता यामध्ये मी थोडासा सब्जा सीड्स घालत आहे. चांगल्या क्वांटिटीमध्ये घाला, सब्जा हा हेल्दी असतो आणि पोटाला थंडावा देणारा असतो, म्हणून मी इथे 2 ते 3 चमचे सब्जा सीड्स वापरलेला आहे. वरतून एक्स्ट्रा सब्जा वापरणार आहे. आता यामध्ये मी जितपत बसेल तितपत येथे मिल्क घालणार आहे. आणि बघा तयार आहे आपला एकदम मस्त हेल्दी टेस्टी असा कस्टर्ड शेक, म्हणजेच मस्क मेलन शेक. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि एकदा तरी ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. मला गॅरंटी आहे तुम्हाला खूप आवडेल आणि बनवायला पण खूप सोपं आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत खात रहा आणि आनंदी रहा.